आणि आणखी एक मोठी बातमी, पाकिस्तानने डागलेली सर्व क्षेपणास्त्र ही नष्ट करण्यात आलेली आहेत। पाकिस्तानच्या सर्व कारवाया ज्या होत आहेत तो भारत हा नष्ट करतोय। सर्व ड्रोन जे डागलेले होते पाकिस्तानने ते उद्ध्वस्त झालेले आहेत। S-400 सॅम ICM क्षेपणास्त्राचा भारताकडून वापर करण्यात येतोय। पाकिस्तानने डागलेले सर्व ड्रोन आणि क्षेपणास्त्र हे हवेतच नष्ट करण्यात आले। पाकिस्तानकडून कितीही हल्ले करण्यात आले तरी भारताची जी यंत्रणा आहे, जी डिफेन्स सिस्टीम आहे ती सज्ज आहे आणि डिफेन्स सिस्टीम या पाकिस्तानच्या सर्व कारवायांना पुरून उरते आणि पाकिस्तानचे सर्व ड्रोन आहे भारताकडून नष्ट करण्यात आलेले आहेत। पाकिस्तानकडून मिसाईल डागल्या जात आहेत, क्षेपणास्त्र डागली जात आहेत, ड्रोन हल्ले केले जात आहेत, मात्र या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर भारताकडून दिलं जात आहे। भारताची डिफेन्स सिस्टीम S-400 ही सक्रिय झालेली आहे आणि त्या माध्यमातून भारताने पाकिस्तानचे अनेक ड्रोन हे हवेतच उद्ध्वस्त केलेले आहेत। भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर त्याचा मित्र तुर्की आता मदतीला आलाय अशी देखील काही माहिती समोर आलेली होती। तुर्कीचे एक विमान पाकिस्तानमध्ये दाखल झाले अशी या संदर्भात देखील माहिती आलेली होती। मात्र कितीही हल्ले झाले तरी भारत हे सर्व हल्ले हाणून पाडणार आहे। भारत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देतोय। भारताची डिफेन्स सिस्टीम ही मजबूत आहे आणि ही मजबूत डिफेन्स सिस्टीमच भारताचे सर्व हल्ले हाणून पाडतीये। पाकिस्तानचं एकही ड्रोन, एकही क्षेपणास्त्र हे यशस्वीपणे लॉन्च करण्यात आलं नाही। हे सर्वच ड्रोन आणि मिसाईल हे भारतानं हवेतच हाणून पाडलेले आहेत, हवेतच ते पाडून टाकण्यात आले। भारताची S-400 डिफेन्स सिस्टीम भारताचं संरक्षण करते। ही डिफेन्स सिस्टीम सज्ज आहे, मजबूत आहे आणि हे पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर देते। भारताच्या प्रतिहल्ल्यानंतर आता पाकिस्तानच्या अनेक भागांमध्ये ब्लॅकआउट देखील करण्यात आलेला आहे। पाकव्याप्त काश्मीर हा पूर्ण अंधारात गेलेला आहे। तसंच इस्लामाबाद आणि कराची तसंच लाहोर मध्ये देखील ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। तर वायुदलाच्या स्ट्राईक नंतर भारताने आता समुद्रातूनही पाकिस्तानची नाकेबंदी करायला सुरुवात केलेली आहे। आपण बघितलं INS विक्रांत आधीच लढतीये आणि त्यासोबतच आता अर्नाळा युद्धनौका देखील भारताच्या ताफ्यामध्ये दाखल झालेली आहे, नौदलाच्या ताफ्यामध्ये दाखल झालेली आहे आणि आता सोबतच INS विक्रांत सोबत अर्नाळा युद्धनौका देखील या युद्धामध्ये उतरणार आहे आणि या दोन्ही युद्धनौका पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर देणार आहे। पाकिस्तानचं कराची बंदर हे उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे। आता आणखी काही हल्ले पाकिस्तानकडून झाले तर या दोन्ही युद्धनौका या पाकिस्तानवर जोरदार हल्ले करतील।